चालेल। सुरू होणाऱ्या 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध, मंत्री संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंवर झालेले आरोप, याशिवाय बबनराव लोणीकर, माणिकराव कोकाटेंसारख्या नेत्यांनी केलेली बेताल वक्तव्य, तसंच वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण आणि तनिषा भिसे गर्भवती मृत्यू प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे। सकाळी 11 वाजता विधानसभा सुरू होईल। मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय सदस्यांना करून दिला जाईल। त्यानंतर विधेयक पटलावर ठेवलं जाईल आणि पुरवणी मागण्या देखील सादर केल्या जातील। तालिका अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल। शासकीय विधेयके आणि शासकीय कामकाजांवर शोकप्रस्ताव होईल आणि त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी स्थगित होईल। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया। आता निलेश, आपण पाहतोय विरोधकांसमोर अनेक मुद्दे आहेत, विरोधकांची नेमकी रणनीती आज काय असेल सरकारला घेरण्याची या अधिवेशनात? श्रुती, विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच आपण पाहिलं तर सरकारनं बोलवलेल्या चहापानावर विरोधकांना बहिष्कार टाकला होता आणि त्यावेळेस त्यांना काही मुद्दे मांडले होते। यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांना मदत मिळणं असेल किंवा कर्जमाफीचा मुद्दा सरकारनं घोषित केला, मात्र ती प्रत्यक्षात मदत मिळालेली नाहीये। यासोबतच राज्यात निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, अशा विषयांवरून आपण चहापानावर बहिष्कार टाकतोय, अशा पद्धतीनं त्यांना स्पष्ट केलेलं आहे। या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक होताना पाहायला मिळतील। एका मंत्र्याचा 3000 कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण जे आहे ते देखील या अधिवेशनामध्ये मांडलं जाईल। यासोबतच ठाण्यामधल्या एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा एका खुनाशी संबंध आहे असा देखील आरोप काल अंबादास दानवेंनी केला होता, ते प्रकरण प्रामुख्याने येणार आहे। यासोबतच संजय शिरसाट यांचं हॉटेल खरेदी प्रकरण जे आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं, ते प्रकरण देखील या अधिवेशनामध्ये येईल आणि संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे 150 कोटी रुपयांची जमीन गेलीच कशी, अशा विविध अनुषंगानं जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते प्रत्येक दिवशी विरोधक घेताना आपल्याला पाहायला मिळतील। आज देखील सुरुवातीपासूनच विरोधक आक्रमकपणे याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील। एकंदरीतच आजचा जो कार्यक्रम आहे दिवसभरातला, तो नवीन मंत्र्यांचा परिचय आणि त्यानंतर ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या पटलावर ठेवल्या जातील आणि त्यानंतर कामकाज संपताना पाहायला मिळेल। मात्र उद्यापासून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांची जी आक्रमकता आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्रुती, निलेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर विरोधी पक्षनेत्यांनी पाठवलेल्या पत्रावर भास्कर जाधवांची सहीच नाही असा आवर्जून उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। भास्कर जाधव विरोधकांच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील नव्हते असं फडणवीस म्हणाले। तर भास्कर जाधवांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून हा खास उल्लेख करण्यात आलेला आहे। आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत। मागच्या वेळी भास्करांची सही होती, आज ती सही पण पत्रावर दिसत नाही। तसं आजच्या सह्या बघितल्या तर 5-3-2 आहेत, म्हणजे उबाटाच्या 5 आहेत, अजून काँग्रेसच्या 3 आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या 2 सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर बीड मधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळा प्रकरणी